शरद पवार आहे राजकारणामध्ये, कधी ते काय टर्न घेतील हे महाराष्ट्रातला चांगला ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही. हा कदाचित शरद पवारांनी दिलेला सूचक इशारा असावा किंवा त्यांचा असलेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. भविष्यामध्ये निश्चित असं घडेल की नाही हे आज सांगता येणार नाही, परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शरद पवार ज्या पद्धतीने शांत आहेत, ज्या पद्धतीने ते बोलत नाहीत आणि जे बोलतायत ते जे काही पॉझिटिव्ह बोलतायत, याचा अर्थ असा होता की शरद पवारला आता मोदी साहेबांची भूमिका मान्य झाली. शरद पवार मोठे नेते आहेत, ते डायरेक्ट दिल्लीच्या संपर्कात मध्ये असावेत आणि जे काही बोलणी करते ते खालच्या लेवलवर शरद पवार करणारे इतके छोटे नेते नाहीत. म्हणून कदाचित मोदी साहेबांच्या भूमिकेला ते समर्थन द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सूचना विनंती आम्ही कोण आग्रह करणार? ते मोठे नेते आहेत, त्यांना सूचना किंवा जे काही करायचं ते दिल्लीचे नेते करतील. नाना पटोलेंनी तुम्हाला ऑफर केली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं, त्यांची हालत तिकडे खराब आहे, त्याच्या मनातलं जे स्वप्न आहे म्हणजे भाजपा त्यांची स्थिती बेकार करून ठेवणार आहे, म्हणजे त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुक्ती देण्यासाठी काँग्रेस सोबत सेवा 10 आमदाराचा पक्ष तो ऑफर देतो. त्यांना झालंय काय नेमकं तेच कळत नाहीये. होळीचा रंग आणखी त्यांच्या अंगावरचा गेला का नाही किंवा चढलेली उतरली की नाही हाच प्रश्न आहे. 10 आमदार तुमचे, आमचे 60 आमदार, आम्ही तुमच्याकडे यावं. काँग्रेसला स्वतःचं बूड कुठं ठेवावं याच्यासाठी जागा मिळत नाहीये. नेस्तानबूत झालेल्या काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नाही. शिवसेना भाजपची पक्की युती आहे आणि हे राज्य चांगल्या प्रकारे आम्ही चालून दाखवू.